नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आकाश भारती कृषी सहाय्यक पदवीधर आपल्या सर्वांचं आपल्या भारती फार्मिंग या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. आपण या कलिंगड पिकाविषयी माहिती बघणार आहोत. सुरुवातीच्या काळामध्ये जर आपल्या कलिंगड पिकाची मर होत असेल तर त्या ठिकाणी काय करायचं, त्या अवस्थेमध्ये त्याला जैविक काही सोडायचं किंवा रासायनिककडे आपल्याला वळायचं, या संदर्भात तुम्हाला मी गायडन्स करणार आहे. तर या ठिकाणी जर तुमच्या कलिंगड पिकाची आकस्मिकप्रमाणे मर होत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही अशा लहान अवस्थेमध्ये जैविककडे जाणं फार महत्त्वाचं असतं. त्यामध्ये तुम्ही जे काही पिकाच्या मित्रवृक्ष आहेत, ट्रायकोडर्मा सोडोमोनससारख्या, त्या ठिकाणी एकरी प्लॉटमध्ये 1 किलो ट्रायकोडर्मा आणि 1 किलो सोडोमोनस जर सोडलं तर त्या ठिकाणी तुमची जी काही आकस्मिकपणे मर होणार आहे ती त्या ठिकाणी थांबली जाईल आणि तुम्हाला त्या मरीवर नियंत्रण मिळवता येईल. ट्रायकोडर्मा आणि सोडोमोनस काम कसं करतं, तर जे काही वाईट बुरशी आहेत त्या बुरशीवर जगण्याचं काम, त्यांच्यावर परावलंबी होण्याचं काम ते करत असतं. जेणेकरून वाईट बुरशींचा नाश करून झाडाला सुरक्षित ठेवण्याचं काम ते करत असतं. त्या ठिकाणी लगेचच्या लगेच तुम्हाला 24 तासाच्या आत तुमची मर त्या ठिकाणी थांबलेली तुम्हाला बघायला मिळेल. त्यासाठी एकरी 1 किलो ट्रायकोडर्मा आणि 1 किलो सोडोमोनस आपल्या प्लॉटला पाण्याच्या मार्फत तुम्ही देऊ शकता. माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना माहिती पोहोचेल याचं शेअर करा. व अशाच माहितीसाठी आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन पिकाच्या माहितीविषयी भेटू. धन्यवाद.